हॅलो एव्हरीवन. आजच्या DWP सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत GS1 चा क्वेश्चन. व्होल्कॅनो, अर्थक्वेक आणि सुनामी यांचं रिलेशन आणि येस इम्पॅक्ट ऑल्सो, ठीक आहे, कॉजेस ऑल्सो. सो या व्हिडिओमध्ये आपण टोटल अनालिसिस करणार आहोत. कसा फ्रेमवर्क असला पाहिजे, कसा अप्रोच असला पाहिजे त्या क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला 100% काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटतील आणि आन्सर रायटिंग सुद्धा तुम्ही याच्यावरून प्रॅक्टिस करा, ठीक आहे. नोटबुक सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा, तुम्ही नोट डाऊन करणार आहात. ओके, मग आता बघा क्वेश्चन काय. GS1 चा क्वेश्चन आहे, ज्योग्राफी. क्वेश्चन विचारतोय, हाऊ आर व्होल्कॅनोज, अर्थक्वेक अँड सुनामीज आर रिलेटेड टू ईच अदर. मग या गोष्टी किंवा हे फॅक्टर्स कसे ईच अदर रिलेटेड आहेत, ठीक आहे, तिन्ही फॅक्टर. आणि हायलाइट ऑल दी पॉसिबल कॉजेस फॉर व्होल्कॅनिक इरप्शन्स, ठीक आहे. व्होल्कॅनिक इरप्शन्सचे जे काही रिझन्स आहे, पॉसिबल रिझन्स आहे, ते तुम्ही मेन्शन करा. ओके, सो ज्वालामुखी, भूकंप आणि सुनामी एकमेकांशी कसे संबंधित आहेत, ज्वालामुखी स्फोट होण्याची सर्व शक्य कारणे अधोरेखित करा. 150 वर्डचा हा आन्सर आहे. डिमांड काय म्हणतोय क्वेश्चन, दोन डिमांड आहे बघा. पहिला तर आहे की कसा अर्थक्वेक, व्होल्कॅनो आणि सुनामी, ठीक आहे, कनेक्टेड आहे. आणि सेकंड कॉजेस ऑफ व्होल्कॅनो, ठीक आहे, कॉजेस ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन, ठीक आहे. सो मग इथे आपल्याला त्याचं काय करायचंय, आन्सर करायचं. क्लिअर आहे दोन गोष्टी. मग आता इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये डिफाईन नका करू अर्थक्वेक काय, व्होल्कॅनो काय, सुनामी काय, ठीक आहे. ही सगळ्यात मोठी चूक तुम्ही करणार जर का तुम्ही अशा गोष्टी केल्या तर. इव्हॅल्युएटर आता तिथे एक्सपेक्ट करत नाहीये 150 वर्ड्स मध्ये की तुम्ही त्या गोष्टी एक्सप्लेन करणार, ठीक आहे. सो अर्थक्वेक, व्होल्कॅनो अँड सुनामी आर, ठीक आहे. इंट्रोडक्शन कसा असला पाहिजे, 20 ते 25 वर्ड साठी. आर हायली इंटरकनेक्टेड फिनॉमिना दॅट वन प्रोसेस सपोर्ट्स अदर प्रोसेस अँड लीडिंग टू दी रिव्हर्सिबल प्रोसेस इटसेल्फ, ठीक आहे. की जसं अर्थक्वेक, व्होल्कॅनो आणि सुनामी दे आर इंटर रिलेटेड. जसं सॉरी, व्होल्कॅनो आलाय तर अर्थक्वेक येतोय आणि अर्थक्वेक मग सुनामी अकरन्स करतोय, ठीक आहे. आणि सुनामी सुद्धा काय करेल, अर्थक्वेकचा सॉरी रिझल्ट येईल, ठीक आहे. सो मग आता हा झाला आपला सिम्पली इंट्रोडक्शन. किंवा करंटचा एक्झाम्पल देऊ शकता, कामचटका पेनिन्सुला. कामचटका पेनिन्सुलामध्ये 2025 राईट व्होल्कॅनो आलाय, त्या व्होल्कॅनोमुळे अर्थक्वेक आणि अर्थक्वेकमुळे सुनामी, ठीक आहे. मग आपण त्याला असं कनेक्ट करू शकतो. आता मग हा झाला इंट्रोडक्शन. पण मग आता तुम्हाला सांगावं लागेल की इंटरकनेक्शन कसं आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये सॉरी बॉडीमध्ये आपण काय करणार, हाऊ दे आर रिलेटेड अँड वाय दे आर रिलेटेड, ठीक आहे. हाऊ दे आर रिलेटेड आपण काइंड ऑफ सांगितलंय. मग आता वाय दे आर रिलेटेड, बिकॉज ऑल थ्री प्रोसेस आर हॅव्हिंग रिझल्ट connected with the endogenic processes, है ना, एंडोजेनिक प्लेट मूवमेंट्स, प्लेट टेक्टॉनिक मूवमेंट्स, राईट. या सगळ्यांचा इथे इम्पॅक्ट होतोय, है ना. प्लेट टेक्टॉनिक्स मूवमेंट याचा इम्पॅक्ट होतोय आणि याच प्रोसेस आहे ज्याच्यामुळे इथे कनेक्ट होतं. मग तुम्ही काय करू शकता, प्लेटच्या बाउंड्रीज दाखवा आणि तिथे कसा व्होल्कॅनो बनतोय, ठीक आहे, कसा अर्थक्वेक येतोय आणि कसा इथे सुनामीसाठी कंडिशन्स डेव्हलप होत आहे हे सुद्धा सांगा. 2004 इंडोनेशियन जावा सुनामी, जे वेगवेगळे एक्झाम्पल द्यावे लागतील आपल्याला, है ना गाईज, तेव्हा जाऊन आपला हा आन्सर परफेक्ट होईल, ठीक आहे. सो मग ऑल हाऊ दे आर रिलेटेड बाय एंडोजेनिक प्रोसेसेस, ओके, अँड दे आर लाईक ए कॉज इफेक्ट, डॉमिनोज इफेक्ट सारखे ते इंटरकनेक्टेड आहेत. मग कॉजेस फॉर व्होल्कॅनिक इरप्शन. मग पण याच्या रूट कॉज मध्ये काय आहे, रूट कॉज मध्ये आहे व्होल्कॅनो, आहे ना. जनरली व्होल्कॅनो जिथे येतो तिथे अर्थक्वेक येतो आणि अर्थक्वेक जर 5 किंवा 6 रिश्टर स्केल पेक्षा जास्त असेल अशा केसमध्ये तिथे सिम्पली तुम्ही बघणार की सुनामी येते. ओके, सुनामी इथे येते आणि म्हणून मग व्होल्कॅनिक इरप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग इथे काय करणार, कॉजेस फॉर व्होल्कॅनिक. मग 1-2 कॉजेस इथे एक्सप्लेन करा, नॅचरल आणि आर्टिफिशियल, ठीक आहे. आर्टिफिशियल आपल्याकडे नाहीये पण नॅचरलच मेनली आपले रिझन्स असतील. बघा, एक तर सगळ्यात आधी प्लेट बाउंड्रीज, ठीक आहे, प्लेट बाउंड्रीज कॉन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट प्लेट बाउंड्रीजवर बनत आहे. सेकंड दी सॉरी व्होल्कॅनो जे अकर होत आहे त्याच्या मागे सेकंड जो रिझन आहे, मग रॉक और इंटरनल रॉक मेल्टिंग. त्याच्यानंतर आहे हॉटस्पॉट व्होल्कॅनो, ठीक आहे, हॉटस्पॉट व्होल्कॅनो.
जो काय इंटरनल अर्थचा जो टेम्परेचर आहे, काय तुम्ही बघून घ्या. सो जो टेम्परेचर आहे त्याच्यामुळे व्होल्कॅनोचा इरप्शन होतोय. ओके. आणि इवन समटाइम्स दी earthquake and related activities equally leads to this volcanic occurrences. ओके. सो व्होल्कॅनो अशा गोष्टीमुळे होतोय, हॉटस्पॉट, रॉक मेल्टिंग, प्लेट बाउंड्रीज यांच्या इंटरॅक्शनमुळे. मग याला सेपरेट पॉईंट पण डिवाइड करू शकता, कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन बाउंड्रीजवर व्होल्कॅनो इरप्शन होतो. ठीक आहे. मग हे पॉइंट्स आहे. आणि कन्क्लुजन मध्ये मग येस, सिंपल कन्क्लुजन, दस all these three phenomena or disasters are very important for disaster management. असं कनेक्ट करा. or thus volcano, earthquake and tsunami are very interconnected and we need to understand the possible causes. I hope you guys are getting these things well. कळतोय कसा अप्रोच करायचा आहे. क्वेश्चन राईट करा, मला सेंड करा, व्हिडिओ सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. थँक्यू.